नमस्कार बालमित्रांनो. तुम्हाला जेव्हा जेव्हा मी जिल्हे पाठ करायला लावते तेव्हा तेव्हा तुम्हाला नाही का लक्षात राहत नाहीत जिल्हे. राहतात का? महाराष्ट्रातील जिल्हे किती आहेत? 36. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्या 36 जिल्ह्याला पाठ केलं तरी पण काही काही विसरून जातात आपले. मग आपण काय करूया, आज एक ट्रिक शिकवणार आहे मी तुम्हाला. महाराष्ट्रातील जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36. शाबास, 36. मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, एक वाक्य आहे. ते हे वाक्य पाठ केलं की त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्हे येतात. ती ट्रिक अशी आहे, अग कमला उठ पाय धू छान रस भजी चहा बनव. म्हणा बरं, अग कमला उठ पाय धू छान रस भजी आणि चहा बनव. सोपं आहे की नाही? पाठ होईल की नाही? बरं म्हणा बरं आणखीन एकदा, अग कमला उठ पाय धू छान रस भजी चहा बनव. हे जर पाठ केलं, छान पुढच्या पानावरली, हे जर पाठ केलं तर मग तुम्हाला जिल्ह्यांची नावं पाठ होतील. आता मला सांगा, अ पासून सुरू होणारे जिल्हे सांगा. थांबा एक मिनिट. अकोला, अमरावती, अहिल्यानगर. ग पासून गडचिरोली, शाबास, गडचिरोली गोंदिया. क पासून कोल्हापूर. म पासून मुंबई शहर. ला पासून लातूर. उ पासून मुंबई उपनगर. ठ पासून ठाणे. पा पासून पालघर पुणे परभणी. य पासून यवतमाळ. धू पासून धुळे धाराशिव. छा पासून छत्रपती संभाजी नगर. न पासून नांदेड नागपूर नाशिक. र पासून रायगड रत्नागिरी. स पासून चार आहेत ना स पासून. काय? सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. आता भ पासून भंडारा. जी पासून ज पासून जळगाव
जळगाव, जालना. आता बघा हे लिहिले ना आपण. अग कमला उठ पाय धू छान रस भजी. संपलं का? आणखीन राहिले. चहा बनव. इकडं लिहिलं कारण तिथं आपलं बसलंच नाही. मला वाटलं तुमच्या लक्षातच नाही. मग आता च पासून चंद्रपूर. हा ह पासून हिंगोली. ब पासून ब पासून बीड बुलढाणा. न पासून नंदूर बार. आणि व पासून वर्धा वाशिम. झालं का काही राहिलंय? हा मग इथं देऊत का स्माईल अशी. झालं आमचं. हे जर पाठ केलं तर अशी स्माईल आपल्या चेहऱ्यावर येते. कशी? अशी. का तर हे सगळं पाठ झालं शाबासकी मिळते ना. मॅडम शाबासकी देणार, सर शाबासकी देणार, शिक्षक शाबासकी देणार. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं असली स्माईल जर आणायची असेल ना बाळांनो तर काय पाठ करायचं? ते वाक्य पाठ करायचं. अग कमला उठ पाय धू छान रस भजी चहा बनव. आता हे खरोखरच 36 जिल्हे झालेत का हे आपल्याला बघायचंय. अकोला अ पासून अकोला अमरावती अहिल्यानगर. किती झाले? 3. ग पासून गडचिरोली गोंदिया. किती झाले? 2. क पासून कोल्हापूर. किती झाले? 1. म पासून मुंबई शहर. किती? 1. मुंबई शहर एकच आहे ते, 2 नाही. मुंबई शहर एकच आहे, एकच जिल्ह्याचं नाव आहे. ल पासून लातूर 1. उ पासून मुंबई उपनगर 1. ठ पासून ठाणे 1. प पासून पालघर पुणे परभणी. किती झाले? य पासून यवतमाळ. किती आहे? 1. ध पासून धुळे धाराशिव 2. छ पासून छत्रपती संभाजीनगर. किती आहे? 1. न पासून नांदेड. बोला की नांदेड नागपूर नाशिक. किती येतं? 3. र पासून रायगड रत्नागिरी. किती? 2. स पासून सांगली सोलापूर सिंधुदुर्ग. किती झाले? 4. भ पासून भंडारा 1. ज पासून जळगाव जालना. किती झाले? 2. आता बघा च पासून चंद्रपूर. किती झाले? 1. ह पासून हिंगोली 1. ब पासून बीड बुलढाणा. किती झाले? 2. न पासून नंदुरबार. किती झाले? 1. व पासून वर्धा वाशिम 2. शाबास. आता मोजूया. हा 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 6 7 8 9 10, 10 आणि 2 12, 13 14 15 टाळ्या वाजवा. झालं का नाही 36? मग काय पाठ करावं लागेल? एवढे जिल्हे पाठ करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय पाठ करावं लागेल? हे असलेलं एकच वाक्य. समर्थ पुढं बघ. हे एक वाक्य म्हणा. वाक्य मग काय? असं मस्तपैकी ऍक्टिंग करू ना. अगं कमला उठ पाय धू छान रस भजी चहा बनव. परत एकदा. अगं कमला उठ
वाटत नाही. मग आलं लक्षात तुमच्या? आवडला व्हिडिओ? हे जे आहे हे तुमच्या लक्षात राहील? मग टाळ्या नाही वाजवणार? छान.